Ladies and gentlemen, a very good evening to one and all. It gives me immense pleasure to welcome you all to this 8th convocation ceremony of the Dr. D.Y. Patil Vidyapeeth, Pune. You all are requested to kindly rise and remain standing till the procession reaches the dais. We are extremely proud to honor Avadhut Shivanand, the father of sacred and ancient science. His doctrine is, sick people make sick nations, healthy people make healthy nations. As a token of recognition of your outstanding contribution in the field of Shiva Yoga cosmic energy sciences, Dr. D.Y. Patil Vidyapeeth, Pune is proud to confer the Doctor of Letters honoris causa on Sri Avadhut Shivanand on this day, 8th April 2017. अवधूत शिवानंदजी जी आहेत यांचा देखील आज आपण गौरव केलेला. मला एक गोष्ट वाटते की सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, रिसर्च हे सगळं महत्त्वाचं आहे. आज डॉक्टरेट घेणारे अनेक लोक आहेत, इंजिनियर अनेक लोक आहेत, पण त्याचबरोबर चांगला डॉक्टर आणि चांगला इंजिनियर बरोबर चांगला माणूस देखील या देशाची आवश्यकता आहे. आपल्याला विज्ञानामध्ये, तंत्रविज्ञानामध्ये प्रगती आणि विकास करणारे इंजिनियर्स पाहिजेच आहे आणि म्हणून इंजिनियर्सचं काम पण मोठं आहे. आणि म्हणून स्वाभाविकपणे या सगळ्यांच्या बरोबर आपल्या इथे जी मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आहे, परिवार पद्धती आहे आणि शिक्षण पद्धती आहे आणि त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक विज्ञानामधून यामध्ये अनेक शक्ती दडलेल्या आहेत. पण दुर्दैवाने आपल्याला आपल्या जुन्या संस्कृती, इतिहास, विरासत, संस्कृती, आध्यात्मिक विचार, सायन्स याबद्दल आपल्या भारतीयांना जेवढा मनात अभिमान पाहिजे तेवढा नाही, हे आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे. पण जेव्हा विदेशामध्ये गेल्यावर त्याला मान्यता मिळते तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. आणि म्हणून शिक्षण असेल, स्वास्थ्य असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांमध्ये आध्यात्मिक विज्ञानाचा उपयोग करून त्यांचं आपल्या गरीब, शोषित, पीडित व्यक्तीचं जीवन हे खऱ्या अर्थाने सस्टेनेबल, सुसह्य कसं करता येईल या बाबतीमध्ये अवधूत शिवानंदजींनी जे प्रयत्न केलेत ते देशासमोर आहे. आणि म्हणून आपल्याला स्वप्न, विचार दाखवणारी लोक आवडतात, पण केवळ स्वप्न आणि विचार दाखवणारे लोक नुसते खार काळ आवडत नाहीत. पण दाखवलेली स्वप्न जे पूर्ण करून दाखवतात त्यांना मात्र आपण नेहमी करता आठवणीत ठेवतो. आणि आपल्या भविष्यातली जी पिढी आता सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, सरकारी जीवनात पदार्पण करणार आहे त्यांच्यासमोर आपण एक चांगली व्हिजन दिली. ही व्हिजन निश्चितपणे या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जीवनाला उत्तम दिशा देईल असा मला विश्वास आहे. आणि आदरणीय अवधूत शिवानंदजी यांना अभिनंदन करून अभिवादन करतो आणि ते असंच जीवनात उत्तम कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा डी.वाय. पाटील संस्थेचे कुलपती, व्हाईस चान्सलर, सर्व प्राध्यापक, डीन्स आणि विद्यार्थी या सगळ्यांना उज्ज्वल भविष्याकरता शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. Whatever contribution I have done, in fact, in the field of medicine and in the field of Vedic agriculture, is the ancient wisdom of our yogis. The ancient yogis, they actually taught us that physical body is only one aspect of the human being. Every human being has 5 bodies. And the disease does not come straight in the physical body. It starts from the 4th body,
the Jnanamaya Kosha, and then it trickles down to the physical body. So in Shiva Yoga, we worked. Why not to work on a disease at the higher bodies rather than allowing it to come into the physical body? And we achieved great success in this. Another area which we worked upon was Shiva Yoga cosmic farming. And our vision was to make agriculture zero expense agriculture. The agricultural produce it should be amritasya bhojanam, no poison in the food. And the third thing is, we can, through our Shiva Yoga cosmic farming, we can increase the yield from 2 to 8 times. I'm again repeating that, 2 times to 8 times, and we achieved great success in this. So, Shiva Yoga cosmic medicine, now if we are using these modalities, we'll be getting a lot of success. And thank you very much. Namah Shivaya.